आता आपण भाजीपाला शेती व्यवस्थापनाची कौशल्ये अभ्यासणार आहोत. तर कोणताही व्यवसाय करत असताना कौशल्याची गरज आहे, माहितीची गरज आहे, आधुनिकतेची कास धरणं गरजेचं आहे. बदललेल्या काळानुसार आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने जर विचार केला तर भारतीय शेती, भाजीपाला शेती हे बऱ्याच वेळेस तोट्याची शेती म्हणून चर्चा झाल्याचं आपल्या कानावरती येत असेल. हे परवडत नाही, त्यातून पैसे होत नाही, त्यातून फसवलं गेलं, अशा त्या चर्चा असतात. तर आता ह्याची काही संभाव्य कारणं जर बघितली, काय तोट्याचं होतंय, काही फायद्याचं राहत नाही, काही विश्वासाचं राहत नाही, तर याची आपण थोडीशी चर्चा करू आणि मग व्यवस्थापनाची कौशल्य आहेत ती कौशल्य आपण एक एक समजून घेऊ. तर मुख्य कारण आहे, भाजीपाला शेती पारंपरिक पद्धतीने करत गेलो आपण तर तोटा होण्याची शक्यता अधिक आहे. पारंपरिकेचा अर्थ काय आहे? स्थानिक बियाणं वापरणं, आहे तीच जुनी पद्धत वापरणं, पाणी देण्याचं तंत्र जुन्या पद्धतीचं वापरणं. असं जर झालं तर त्याच्यामध्ये तोटा होण्याची शक्यता अधिक असते. आता 21 शतक सुरू आहे, व्यापारी दृष्टीने बघणं गरजेचं आहे. व्यापारी जरच किती आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, त्यातून उत्पन्न किती मिळालं, काय तोट्याचं व्हायला, सगळ्या नोंदी ठेवणं, काय चुकालेलं हे पाहणं, काही लोकांना विचारणं, हे व्यापारी दृष्टीने शेतीकडे पाहण्याचं एक कौशल्य आहे, ती एक पद्धती आहे. तर त्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे. म्हणजे जो बघत नाही तो तोट्यामध्ये येणार. आता जागतिकीकरणाचं धोरण 1991 पासून भारत सरकारनं स्वीकारलेलं आहे. त्यामुळं आपल्या देशामध्ये इतर देशातील लोक विक्री करू शकतात, आपला देश इतर देशामध्ये आपल्या भाज्यांची विक्री करू शकतो. तर सर्वसाधारणपणे व्यवस्थापन म्हणजे काय? तर भाजीपाला उत्पादनाचे निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करणं म्हणजे भाजीपाल्याचं व्यवस्थापन. म्हणजे मी समजा एखाद्या एकरपासून 2 लाख फायदा होईल असा जर विचार केला तर तो 2 लाख फायदा मिळवण्यासाठी सर्व दृष्टीने प्रयत्न करायचे, त्याला म्हणतात व्यवस्थापन. तर या व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्र वापरणं, योग्य जमिनीची निवड करणं, हंगाम निश्चित करणं, किती क्षेत्र लागवडीत करायचं, उत्पादन किती अपेक्षित आहे, विक्री कुठं करणार, जाती कोणत्या वापरणार, हे सगळं त्या ठिकाणी निश्चित करणं गरजेचं. त्या दृष्टीने प्रयत्न करणं, त्या पद्धतीनं जाणं, मनाने आला आणि काहीतरी केलं असं न करणं थोडक्यात. आता या ठिकाणी तुम्हाला एक इमेज दाखवली, एक फोटो दाखवला. या ठिकाणी वाफे आहेत, एक मनुष्य अंतर्मनुष्याचं काम करतोय, वेगवेगळी पिकं आहेत, तिकडं बाजूला ट्रॅक्टर आहे, पाठीमध्ये तिकडं पॉली हाऊस दाखवले. तर असं हे जे काही प्रक्षेत्र आहे, हे जी काही शेती आहे, तर त्याचं व्यवस्थापन आता या ठिकाणी बघत असताना तेव्हा सांगितल्या पद्धतीनं आधुनिक टेक्निक वापरणं, काढणी पश्चातचं तंत्रज्ञान व्यवस्थितपणे सांभाळणं, हंगामानुसार क्षेत्र निवड करणं, हे सगळं आवश्यक आहे. बाजारपेठ पाहणं ते तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर आता मग कौशल्य, नेमके काय कौशल्य आहेत आपण एक बघूयात. आता तर उत्पादन क्षमता आणि त्याची प्रत जाणीवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न करणं. आता परत याचा अर्थ काय आहे? रंग चांगला असणं, चव चांगला असणं, दर्प चांगला असणं, आकर्षकपणा चांगला असणं, टपोरेपणा असणं, हे क्वालिटी पॅरामीटर्स आहेत. उत्पादन क्षमता याचा अर्थ काय? 10 टन निघण्याची क्षमता असेल आणि आपण जर 6 टनावर थांबत असू तर ती उत्पादन क्षमता कमी झाली. 10 टनापर्यंत पोहोचणं ही उत्पादन क्षमता वाढवणं आणि गुणवत्ता वाढवणं. दुसरं, 2 ओळीतील 2 रोपातलं अंतर जे अपेक्षित आहे ते
योग्य अंतर राखणं. काही वेळेस अंतर जास्त आपण ठेवतो, काही वेळेस आपण गर्दी करतो. आता अलीकडे उंच गादी वाफे पद्धतीने लागण करण्याची पद्धत आहे. या ठिकाणी लागवडीनंतर फुलकोबीसाठी कदाचित 8-9 इंचाचं राहील 2 रोपामधलं अंतर. 2 ओळीत अंतर कदाचित 6-7 इंचावर राहील आणि 2 वाफे जे आहेत त्यातलं अंतर 2 फुटाचं राहील. त्यामुळं कोणती पद्धत वापरत आहे त्यानुसार प्रति हेक्टरी रोगसंख्या निश्चित ठेवणं आणि जागा इंच आणि इंच वापरात घेणं हा योग्य अंतर राखण्याचा भाग आहे. त्यानंतर तिसरं, दर्जेदार बियाणं वापरणं, बीज प्रक्रिया करणं. बीज प्रक्रिया जर थायरम किंवा द्विदल वनस्पतीसाठी एकदल वनस्पतीचे ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम हे जे वापरतात, द्विदलसाठी रायझोबियम वापरतात, तर ही बीज प्रक्रिया करणं. त्यानंतर खतांचा वापर करणं. यामध्ये रासायनिक असतील, सेंद्रिय असतील, जैविक असतील, तर त्याच्याकडे डोस सांगितलेले आहेत ते व्यवस्थितपणे वापरणं. त्याच्या पूर्वी मृदा परीक्षण करून घेणं आणि खत वापरण्याच्या पद्धती आहेत. नत्र विभागून देणं, स्फुरद पाला सुरुवातीला देणं, गरजेनुसार रासायनिक खत फवारून देणं, चिलेटेड खतं वापरणं, तर ही सगळी खत मात्रा वापरणं गरजेचं आहे. पाणी, तर पिकाला पाण्याची गरज आहे, हंगाम कोणता आहे, पीक वाढीची अवस्था कोणती आहे, ही चर्चा आपण थोडीशी केलेली आहे. तर त्यानुसार पाण्याचं व्यवस्थापन, खात्रीशीर पाणी हे पाहिजे. त्यासाठी पाण्याचे स्रोत आधीपासून आपल्याकडे पाहिजेत. कॅनॉलचं पाणी असेल, विहिरीचं असेल, नदीचं असेल, टँक असेल, शेततळं असेल, ते व्यवस्थितपणे पाणी त्या ठिकाणी पाहिजे. पीकवाढीच्या महत्त्वाच्या अवस्था तेव्हा पाणी पडणं आणि काळजी घ्यायला पाहिजे. आंतरमशागतीची कामं आपण वेळोवेळी करायला पाहिजे. त्यामध्ये भरणी असेल, खुदाई असेल, भांगलणी असेल, रोपांची बांधणी असेल, आधार देणं असेल, हे सगळी कामं व्यवस्थितपणे करायला पाहिजे. पीक संजीवक वापरणं, तर पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे संजीवक ऑक्झिन, सायटोकायनिन, जिबरलिन्स. त्यावेळेस वाढ आपलं कमी करावं, त्यासाठी वाढरोधक औषधांचा वापर करणं गरजेचं आहे. पीक संरक्षणाच्या पद्धती, तर यासाठी एकात्मिक पीक संरक्षण वापरावं. याच्यामध्ये सेंद्रिय, जैविक, रासायनिक सगळं वापरणं असतं. रासायनिक पंप घ्यायचा आणि फवारायचं हे काम न करता एकात्मिक पद्धती वापरायचं असं या ठिकाणी सजेस्ट करता येईल. त्यानंतर आंतरपिकाचा वापर करावा, म्हणजे कोबी पीक केलं तरी कोथिंबीर लावावी, मेथी लावावी. त्यामुळे काय होईल, उत्पादन खर्चामध्ये बचत होईल, जमिनीचा कार्यक्षम वापर केला जाईल. त्यानंतर पाण्याची बचत, तर त्यासाठी शक्य ठिबक सिंचन, पर ड्रॉप मोअर क्रॉप ही जी काही केंद्र सरकारची संकल्पना आहे, प्रतिथेंब अधिक उत्पादन, त्यासाठी पाण्याची बचत करावी. आधुनिक तंत्रज्ञान वापरून ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन, सूक्ष्म तुषार सिंचन या पद्धती वापरावी, त्यामुळे पाण्याची बचत होऊ शकेल. त्यानंतर एकात्मिक मशागतीची पद्धत वापरावी, म्हणजे सुरुवातीला नांगरून ठेवणं, नंतर मग ढेकळं फोडणं, मल्चिंगचा वापर करणं, हे सगळी एकात्मिक मशागतीची पद्धत जी आहे, भरणी करणं वगैरे सगळं वापरावं. त्यामुळे मग रोगकिडीचा बंदोबस्त कमी होईल, जमीन हवेशीर राहील, फुसफुशीत राहील. त्यानंतर उत्पादन खर्च कमी यावा म्हणून सुरुवातीपासूनच रोग आणि कीड प्रतिकारक जातींचा वापर करायचा. ज्या जातींना अधिक रोग येतो, किडीला बळी पडतात, त्या जाती वापरायच्या नाहीत. त्यानंतर कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा वापर कमीत कमी करायचा, कारण हा वापर जर जास्त केला तर ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न येतो, उत्पादन खर्चही वाढतोच आपला. त्यामुळं कमीत कमी वापर करायचा. त्यासाठी गरज पडेल हरितगृहांचा वापर करणं, काचघरांचा वापर करणं. त्यानंतर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, मग सांगितल्याबद्दल सेंद्रिय, रासायनिक खतं वापरायची, जीवाणू खतं वापरायची किंवा गांडूळ खतांचा वापर करायचा. अशा पद्धतीने व्यवस्थापन आपण केलं तर उत्पादन चांगलं जातं. फक्त आणि फक्त रासायनिक खतं आणायची आणि टाकायचे वापर जर केला तर त्या ठिकाणी समस्या येतात. त्यानंतर आधुनिक अवजारांचा वापर करणं, जे काही नवीन अवजार आहेत, विशेषतः रोटावेटर, पॉवर टिलर, हे जे काही अवजार आहेत, तर त्याचा वापर करून जमीन चांगली ठेवणं आणि उत्पादन अधिक घेणं. त्यामुळे काढणी पश्चात तंत्रज्ञान वापरणं, त्याच्यामध्ये काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक, विक्री, प्रक्रिया सगळं आपण व्यवसाय करायला तर खर्च थोडासा होतो, मात्र कुठेतरी टिकवण क्षमता वाढवून वाया जाणारा जो काही शेतीमाल आहे तर योग्य दरामध्ये विकला जातो. त्यानंतर मध्यस्थ व्यापाऱ्यांची संख्या कमी असणं गरजेचं आहे. जेवढे मध्यस्थ असतील, जेवढे व्यापारी असतील मधी,
म्हणजे ग्राहकापर्यंत पोचत असताना तर ते संख्या वाढली की त्यांचा प्रत्येकाचा हिस्सा ठरतो आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होतं. त्यामुळे मध्यस्थांची संख्या कमीत कमी असावी. त्यानंतर कायमस्वरूपी मजुरांची व्यवस्था असणं गरजेचं आहे फार्मच्या ठिकाणी. जर मजूर नसतील तर मग काम अडेल आणि समस्या निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीने ही कौशल्य आहेत. त्यानंतर पुढे जाऊन आता बघूयात आपण भाजीपाल्याची हाताळणी आणि विक्री. पुढचा शेवटचा मुद्दा हाताळणी आणि विक्रीचा. तर या ठिकाणी भाजीपाला तयार होत आला, शेवट टप्प्यामध्ये आला, तर तो कशा पद्धतीने हाताळायचा आणि त्याची विक्री कशी करायची हे जर आपण व्यवस्थितपणे सांभाळलं तर आपल्याला नफा अधिक होईल, दर अधिक मिळेल आणि आपला व्यवसाय फायद्याचा होईल. तर पहिला मुद्दा आहे तो काढणी. तर विक्रीचा नेमका उद्देश काय आहे यानुसार काढणी होते. फळभाज्याचा प्रकार कोणता आहे त्यानुसार काढणी होते. आपण जर बियासाठी काढणी करणार तर पूर्ण पक्व पाहिजे. विक्रीसाठी काढणी करणार तर कच्च्या अवस्थेत फळं आणि भाजीपाला पाहिजे. तर शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी काढणी करायची. पाऊस असताना, कडक ऊन असताना ही काढणी करायची नाही. तर आता काढणी पक्वतेचे काय खूण आहेत. तर फळं, पूर्ण पिकलेली फळं, आता टरबूज, खरबूज, तांबडा भोपळा, लाल मिरची, टोमॅटो पूर्ण पिकल्यानंतर काढायची. कोवळी अवस्थेतील फळं काढायची स्थिती ही वांगी, भेंडी, काकडी, वाटाणा, चवळी, गवार, दोडका ह्याला कोवळ्या अवस्थेत फळं काढायची. त्यानंतर फुलभाज्या असतील, फुलकोबी, शेवगा, हदगा, तर ही फुलकोबीची पूर्ण वाढ झालेली आहे. त्यानंतर शेवगा पूर्ण वाढ मात्र निबर होण्यापूर्वी काढावा. अशा पद्धतीनं प्रकार कसा आहे त्यानुसार बदलतं. पानं आणि फांद्या, त्याच्यामध्ये पालक, शेपू पूर्ण वाढलेले असतील मात्र निबर होण्यापूर्वी त्याची काढणी करावी. त्यानंतर मूळ भाज्या, ते मुळा, गाजर, बीट, तर ही मुळं हाताशीत उपटून खोदून काढायची आणि त्यानुसार काढणी करून वरची पानं काढून टाकून त्याची विक्री करायची. त्यानंतर भूमिगत खोड म्हणून ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये बटाटा असेल, रताळे असतील, तर ही व्यवस्थितपणे काढून धुवून घेऊन नंतर त्याची विक्री करायची. त्यानंतर आता काढणीच्या पद्धती. तर हाताने तोडणं, तर आता ज्या भाज्या मिरची, वांगी, भेंडी हाताने आपण तोडतो, दोडकी, काकडी, व्यवस्थितपणे तोडणी करायची. त्याची खुदाई करणं, तर जी जमिनीमध्ये वाढणारे आहेत, कांदा, लसूण स्वरूपातील कंद असतील किंवा रताळी, मूळ भाज्या असतील, तर ते मग खुदाई करून ती काढणी करा किंवा हाताने उपटून पण करता येते. त्यानंतर ओढून किंवा उपटून काढणी करणं. मेथी, चवळी, तर ही हाताने तोडून किंवा ओढून ही त्याची काढणी करतात आणि उपटून ही गाजर प्रकाराने उपटून काढणी करतात. त्यानंतर छाटणी, तर ज्यामध्ये शेवग्यासारखी पिकाची उत्पादन वाढीसाठी आपण छाटणी करतो. पालक, शेपू ही भाजी आपण छाटून त्याची काढणी करत असतो. त्यानंतर भाजीपाल्याची प्रतवारी करणे. तर काढलेला भाजीपाला आहे तसा विक्री न करता तो रंग, वजन, पक्वता, रोग, कीडविरहित अवस्थेनुसार गटामध्ये विभागणी करायची आणि त्यानुसार त्याची विक्री करायची. तर त्याची मानकं आहेत प्रत्येकाची. आता वांगीसाठी काय करायला पाहिजे, गोल, बिनकाटेरी, गडद रंगाची वेगळी करायची. बटाट्यामध्ये पांढऱ्या सालीचा, लांब, पिवळसर, हलका पिवळसर, गोलाकार 4 ते 5 व्यासाचा बटाटा वेगळा करायचा. लहान आकाराची वेगळी करायची. मिरची सडपातळ 7 ते 8 सेंटीमीटर लांब वेगळी करायची. लसूण पांढरा गोल 4 सेंटीमीटर व्यासाचा, अशा पद्धतीनं प्रतवारी करायची. कांद्यामध्ये मोठा फिक्कट गडद लाल रंगाचा गोलाकार 4 ते 6 सेंटीमीटर हा वेगळा करायचा. भेंडीमध्ये कोवळी, हिरवी, लुसलुशीत 4 ते 6 सेंटीमीटर लांब असा वेगळा करायचा. दुधी भोपळ्यामध्ये 20 ते 25 सेंटीमीटर लांबीचे भोपळे वेगळे करायचे. काकडीमध्ये 25 ते 35 सेंटीमीटर लांब हिरवा कोवळे वेगळे करायचे. लोणच्याची म्हणजे घिरकीन ज्याला म्हणतात, तर ही सर्वसाधारणपणे 1 किलोमध्ये 160 ते 300 फळं बसतील अशा पद्धतीनं लहान आकाराची घिरकी वेगळी करायची. त्यानंतर भाजीपाल्याची बांधणी पुढचा मुद्दा येतो. तर बांधणी आता ही बघितल्याच्या आधी की
चांगल्या पद्धतीनं असेल तर संरक्षण होतं, त्याची प्रत टिकून राहते, वाहतुकीमध्ये इजा होत नाही, बाजारपेठेपर्यंत अंतर किती ह्यानुसार पॅकिंगचं मटेरियल वापरायचं. म्हणजे त्यामध्ये मग पेटे असतील, फायबर क्रेट असेल, लाकडी बॉक्स असतील, बांबूच्या करंड्या असतील, बास्केट असेल, पोतं असेल, तर प्रकार कोणता आहे त्यानुसार हे वापरलं जातं. आता टोमॅटोसाठी प्लास्टिक क्रेट वापरतात, त्यानंतर भोपळ्यासाठी पण क्रेट वापरतात, दुधी भोपळ्यासाठी. खरबूज टोपलीमध्ये पॅक करून देता येतो. काकडी, गाजर, बीट, भेंडी प्लास्टिकच्या पाऊचमध्ये आजकाल बांधण्याची पद्धत आहे. पालेभाज्या पोत्यामध्ये पॅक करून देतात. तर कशा पद्धतीचं भाजीचा प्रकार आहे, अंतर किती आहे, तर दूरच्या मार्केटला जास्त चांगलं पॅकिंग पाहिजे, लोकल मार्केटला चालू शकतं. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो भाजीपाला साठवण. एवढं करून समजा विक्री होत नसेल तर बाजारपेठेत न्यायचं नाही, त्याला शीतगृहामध्ये साठवायचं किंवा त्याचं शीतकरण करायचं, स्टोरेज, कोल्ड स्टोरेज किंवा मग थंड करणं. कूल चेंबरमध्ये घरगुती शेतावरला फ्रीज आहे झिरो एनर्जी, तर त्यामध्ये थंड करणं. आईस बँक म्हणजे बर्फाचे गोळे वापरून त्यामध्ये भाजीपाला ठेवणं, थंड करणं. कारण थंड केल्यानंतर भाजीपाला अधिक काळ टिकतो. नियंत्रित वातावरणात म्हणजे वायू, तापमान याचं नियंत्रण करायचं आणि त्यामध्ये साठवायचं. परिवर्तित वातावरण याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू वापरायचा, त्यामध्ये साठवायचं. कमी दाबातला वातावरणातील साठवण, साखर ते साठवण पाहिजे. तर कमी दाब म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर कमी राहिलं तर भाज्यांची हवेचं प्रेशर, तर भाज्या अधिक काळ टिकतात. तर हे तंत्र आहे. त्यानंतर वाहतूक. तर एवढं करून आपण जेव्हा वाहतूक करू, ताज्याची असेल, अगर थंड करून साठवल्याची असेल तर योग्य वाहन पाहिजे. शक्यतो जलद आणि सुरक्षित वाहतूक पाहिजे. सायंकाळी वाहतूक करणं जास्त चांगलं आहे. रेल्वे वाहतूक सर्वात स्वस्त आणि कार्यक्षम आहे. हे करत असताना वातानुकूल यंत्रणा जर मिळत असेल, ट्रक किंवा टेम्पो किंवा व्हॅन. सध्या आपण आपल्या भागामध्ये जास्त ट्रक किंवा टेम्पोद्वारा वाहतूक होते. वाहतुकीमध्ये पण इजा काही वेळेस होत असते. वातानुकूल यंत्रणा असेल तर त्या ठिकाणी फळभाजीपाला अधिक खराब न होता चांगल्या पद्धतीने टिकून राहतात. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगता येईल विक्री व्यवस्था. तर विक्रीच्या वेळेला पद्धती आहेत. मध्यस्थ किती असतील तेवढा तो दर अधिक घेणार. तर शक्यतो मध्यस्थ कमी ठेवून ही विक्री व्यवस्था आपण करायला पाहिजे. त्याच्या आधी आपण प्रत्यक्षात सुरुवातीला शेतकरी स्वतः तो विक्री करायचा. वाहतुकीची सुविधा झाल्यामुळे लांबच्या बाजारपेठेला तो विकायला सुरुवात केली. बाजारपेठेच्या दराची माहिती आज तुम्हाला नेटच्या माध्यमातून कळते. हे करत असताना मात्र एवढं नक्की की जेवढे व्यापारी वाढतील तेवढी त्याच्यामध्ये दराची शाश्वती कमी राहते. विक्री व्यवस्था करत असताना प्रतवारी करणं, पॅकिंग करणं, साठवण करणं, चांगल्या वाहनातून घेऊन जाणं आणि मग विक्री करणं. विक्री करत असताना आपण स्थानिकला विकू शकतो, जवळच्या बाजारपेठेत विकू शकतो, जिल्ह्याच्या बाजारपेठेत विकू शकतो, राज्याच्या बाजारपेठेत विकू शकतो, परदेशापर्यंत ही विक्री करता येईल. मात्र याच्यामध्ये सगळं तंत्रज्ञान व्यवस्थित समजून विक्री करायला पाहिजे. तर चर्चा आपण केलेली आहे. आणि शेवटचा भाग ती प्रक्रिया आहे. एवढं करून आपण विकूच शकत नसलो तर मग आहे त्या स्वरूपात विकायचं नाही. त्यावरती कोणती ना कोणती क्रिया करायचं, त्याचा साठवण कालावधी वाढवायचा आणि मग वर्षभरातला बाजारपेठ पाहून त्याची विक्री करायची. त्यासाठी पदार्थ बनवायचे त्याच्यामध्ये जॅम बनवता येईल, जेली बनवता येईल, मार्मरेड बनवता येईल, स्क्वॅश, सायरप, पावडर असे वेगवेगळे पदार्थ आहेत. ते पदार्थ जर बनवले आपण तर कोणत्या फळापासून कोणत्या भाजीपासून बनतं याच्या आधी आपण चर्चा केलेली आहे त्याची. तरी थोडक्यात जॅम हा जो पदार्थ आहे तो भाजीपासून कमी मात्र फळापासून बनतो. जेली पण तशाच पद्धतीने आहे. तर जॅम आंब्यापासून बनतो, जेली कवट पेरूपासून बनते, मार्मरेड लिंबोर्गी फळापासून बनतो, स्क्वॅश, सायरप, पावडर. ही पावडर आता शेवग्याची पावडर बनवता येते. तर ती पावडर करून आपण जर विक्री केली किंवा वाळवून तो आपण जर ठेवला तर तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी टिकेल. तर अशा ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भाजीपाला टोमॅटोसारखा भाजीपाला आहे तसं न विकल्यापासून आपण केचप केलं किंवा सॉस केलं किंवा चटणी केली तर तो अधिक काळ टिकू शकेल. अशी ही एकूण संकल्पना आहे. लोणची जर बनवली आपण गवार तर ती अधिक काळ टिकू शकेल. प्रत्येकाला अर्थात सगळ्यांनी लोणचं केलं तर होणार नाही. मात्र जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा त्याच्यावरती प्रक्रिया आपण जर करून त्याचं टिकवण्याचा प्रयत्न केला, कोबी आहे तसा न विकता तो कॅनिंग करून आपण दिला तर तो अधिक काळ टिकेल. तर अशी ही संकल्पना आहे. जेव्हा जेव्हा शक्य आहे, जेवढं शक्य आहे तेवढं अभ्यासपूर्वक आपण जर केलं तर ही समस्या सुटण्यासाठी फायदा होईल. ठीक आहे, धन्यवाद.